ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। एकदा देवी पार्वती भगवान महादेवांजवळ येते आणि त्यांना विचारू लागते, हे प्रभू, आज मी तुमच्याकडून हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे की शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत। अशी कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि अशी कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही। या विषयात कृपया मला ज्ञान द्या। त्याचबरोबर कोणत्या स्त्रीने श्रावणी सोमवारचे व्रत करू नये या बाबतीत माझ्या मनातील शंका तुम्ही दूर करा। मित्रांनो, तेव्हा भगवान महादेव म्हणतात, हे पार्वती, आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे। शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात, ज्या नियमांचे पालन करतच शिवलिंगाला जल अर्पण करायला हवे। जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असते आणि मी असे घर सोडून निघून जातो। हे देवी, आज मी अशा 3 स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे, ज्या स्त्रियांनी चुकूनही शिवलिंगाला जल अर्पण करू नये। अशा स्त्रियांना शिवलिंगाला जल अर्पण करण्याचं कोणताही शुभ फळ प्राप्त होत नाही। उलट जर या 3 स्त्रियांनी शिवलिंगाला जल अर्पण केले तर त्यांना महापाप लागू शकते, कारण शिवलिंगच माझं साक्षात स्वरूप आहे। शिवलिंगाची पूजा करणाऱ्याचे मी सदैव रक्षण करत असतो। तुम्ही पाहिलं असेल की मात्र 12 वर्षांचे वय असणारे मार्कंडेय यांना अमरत्वाचे वरदान प्राप्त झालं होतं। हे देवी पार्वती, शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सुमित्राची प्राचीन कथा सांगत आहे। तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका। जी पण स्त्री ह्या प्राचीन कथेचं श्रवण करते अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते। या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यातील दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो। देवी पार्वती म्हणते, हे स्वामी, तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे। कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा। मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐकेन। मित्रांनो, त्यानंतर भगवान महादेव देवी पार्वती हिला कथा सांगण्यास प्रारंभ करतात। मित्रांनो, तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे नक्की ऐका, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असते। तर चला आपण कथेला सुरुवात करूया। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। भगवान महादेव म्हणतात, हे देवी पार्वती, एका पूर्व काळातील गोष्ट आहे। दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामाय नगरी होती। त्या नगरीमध्ये सदानंद नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता। सदानंद खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता। त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते। त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते। त्या नगरामध्ये नारायण नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याला एक मुलगी होती, जिचे नाव सुमित्रा होते। सुमित्रा भगवान महादेवांची खूपच भक्तिभावाने सेवा करायची। शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि योग्य प्रकारे पूजा अर्चना करणे यानंतरच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे। सुमित्राने मनोइच्छित वर मिळवण्यासाठी 16 सोमवारचं व्रत सुद्धा केलं होतं। नारायणाने खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाढवले होते। नारायणाची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती। जेव्हा सुमित्रा लग्नासाठी पात्र झाली तेव्हा नारायणाला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली। त्यामुळे नारायण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे। तेव्हा नारायणाची पत्नी म्हणते, हे स्वामी, माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे, ज्याचे नाव सदानंद आहे। माझं असं मत आहे की आपल्या मुलीचं लग्न त्या श्रेष्ठ ब्राह्मणासोबतच करण्यात यावे। सदानंद ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल। नारायण म्हणतो, हे प्रिये, तू अगदी योग्य म्हणतेस। मी सुद्धा सदानंदबद्दल खूप काही ऐकले आहे। आपण आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबतच करूया। मी उद्याच त्यांच्या घरी
आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. त्यानंतर नारायण मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन सदानंदच्या घरी जातो. घरी सदानंद त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता. जेव्हा नारायण सदानंदला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. तो विचार करू लागतो, अरे वा, हा ब्राह्मण पुत्र तर खरंच खूप महान आहे. हा तर खूपच महान आहे. हा तर त्याच्या आईवडिलांची सेवा करत आहे. जेव्हा सदानंद पाहतो की नारायण हे त्यांच्या द्वारात उभे आहेत तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देवता, तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे. सांगा, मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो. सदानंदचे आदरातिथ्य पाहून नारायण अत्यंत खुश होतो. तो पाहतो की सदानंदचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे. त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचं पालन करून शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि सदानंद या शिवलिंगाची नित्य नियमाने पूजा अर्चना करत असतो. त्यामुळे नारायणाची खात्री पटते की सदानंदच त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे. त्यानंतर नारायण सदानंदला म्हणतो, हे सदानंद, आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही. सदानंदचे आईवडील सुद्धा नारायणाचे हे बोलणे ऐकल्यानंतर अत्यंत प्रसन्न होतात आणि सदानंदला लग्न करण्यासाठी तयार करतात. त्यानंतर सदानंदसुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो. विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी सदानंद आणि सुमित्रा यांचा विवाह सोहळा संपन्न केला जातो. सुमित्राचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून सदानंद खूपच आनंदित होतो. सुमित्रा अत्यंत गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती. विवाहानंतर जेव्हा सुमित्रा सदानंदच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते. तिच्या गोड बोलण्याने आणि कामाने ती सर्वांचे मन जिंकते. सुमित्राच्या सासरची लोकंसुद्धा सुमित्राच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात. सुमित्रा नेहमी नवऱ्यापूर्वी उठून घराचं अंगण साफ करायची. त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने शिवलिंगाला जल अर्पण करायची व शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायची व त्यानंतर पूजाघरात जाऊन पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्या अन्नाचा प्रथम भोग ती शिवलिंगाला अर्पण करायची. त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना भोजन द्यायची व त्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करायची. रात्री ती पतीचे पाय दाबत नवरा झोपल्यानंतर ती झोपायची. सुमित्रामध्ये एक पतिव्रता स्त्रीची सर्व लक्षणे होती. ती तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देव मानूनच नवऱ्याची सेवा करत असे. सुमित्राने पती व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीही विचार केला नाही. ती नेहमी धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती. तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाही. सुमित्राचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीसुद्धा सुमित्रावर खूप प्रसन्न असायची, ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी अनेक पटीने वाढली. भगवान म्हणतात, हे देवी पार्वती, देवी लक्ष्मी ज्या स्त्रियांवर अशी कृपादृष्टी ठेवते त्या जास्त पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचे पालन करतात. सुमित्रामध्ये ही सर्व लक्षणे होती जी एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवीत. परंतु हे देवी, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुमित्राने एक चूक केली, ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मीने तिचे घर त्यागून निघून गेली आणि सुमित्राच्या घरावर दुःखाचे ढग दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख, क्लेश आणि अशांतीच येऊ लागली. हे देवी पार्वती, एका दिवसाची गोष्ट आहे. त्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा आरंभ होणार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती. जेव्हा सुमित्राने जेवणामध्ये दुपारी कोशिंबीर बनवली होती, त्यामध्ये दही, एक कोबी, कांदा यासारख्या गोष्टी होत्या. सुमित्राने बनवलेलं हे भोजन खाऊन तिचा पूर्ण परिवार रात्री झोपी गेला. सुमित्राने जी कोशिंबीर बनवली होती ती अत्यंत स्वादिष्ट होती आणि त्यामधील थोडी कोशिंबीर शिल्लक राहिली होती.
सकाळी सदानंद आणि सुमित्रा जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या जिभेवर रात्रीच्या कोशिंबिरीची चव अजूनही होती. त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोशिंबीर त्या दोघांनी सकाळी खाल्ली. मित्रांनो, असं म्हणतात की कांद्याच्या अतिसेवनामुळे माणसाचा कामातुरपणा वाढतो आणि आता त्या दोघांसोबत सुद्धा तेच घडले. सकाळी सुमित्राचा नवरा अत्यंत कामातूर होऊन सुमित्राच्या जवळ आला व त्यानंतर त्याने सुमित्रासोबत संबंध स्थापित केले, ज्यामुळे सुमित्राचे शरीर अपवित्र झाले. त्यामुळे तिचे मनसुद्धा कामाच्या प्रभावामध्ये होते आणि त्यामुळे ती तिचे नित्यनियम विसरून गेली. तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श केला आणि शिवलिंगाला जल अर्पण केलं, ज्यामुळे सुमित्राच्या शरीरामध्ये महामोह यांनी प्रवेश केला. शरीरामध्ये महामोहाने प्रवेश करताच भगवान भोलेनाथांनी क्रोधित होऊन सुमित्राचे घर त्यागले. सुमित्राच्या या अपवित्र अवस्थेला पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्याच भक्तावर रुष्ट होऊन तिथून निघून जातात. त्याचबरोबर सुमित्राच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या महामोहाने सुमित्राला सर्व धार्मिक कार्यापासून दूर ठेवले. त्याचबरोबर महामोहाने सुमित्राचे सर्व श्रावणी सोमवारचे पुण्यसुद्धा नष्ट केले. सुमित्रा आणि तिच्या नवऱ्याने नकळतपणे कांदा आणि लसूण यांचं सेवन केलं होतं. त्याचबरोबर सोमवारी सुमित्राने सैंधव मिठाचं सेवन केलं होतं, ज्यामुळे तिचं व्रतसुद्धा विफळ झालं होतं. जे व्रत केल्यामुळे मनुष्याला महापुण्याची प्राप्ती होत असते, परंतु सुमित्राने नकळतपणे केलेल्या चुकांमुळे ती महापातकाची भागीदारी बनली होती. महामोहाने सुमित्राची मती भ्रष्ट केली होती, ज्यामुळे याचा विपरीत परिणाम सुमित्राच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा नेहमी कामातूर राहून सुमित्रासोबत राहू लागला. त्याचं मन नेहमी कामामध्ये मग्न असायचं. मग एके दिवशी सुमित्राच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने सुमित्राच्या मासिक धर्माच्या काळातच सुमित्रासोबत संबंध ठेवला आणि ज्यामुळे सुमित्राच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी पार्वती, जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये 3 दिवस ब्रह्महत्येचं पाप निवास करत असतो. कारण ब्रह्मदेवानेच इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून वृक्ष, जल, अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितलं होतं आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचं पाप निवास करत असतो आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो, तिच्यासोबत संबंध ठेवतो, तेव्हा हे पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तेच ब्रह्महत्येचं पाप सुमित्राच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केलं, ज्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याला लगेचच कुष्ठरोग झाला. त्याचे अंग जळजळ करू लागले, शरीरावर अनेक जखमा झाल्या. तो यातनेनं ओरडू लागला, हे देवा, माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे. मला सर्व काही माहीत असूनही मी हा घोर पाप केलं आहे. हे भोलेनाथ, आता माझे रक्षण कोण करणार? सुमित्राची सासू लगेच त्या ठिकाणी येते. तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे. तेव्हा ती रागात येऊन सुमित्राला म्हणू लागली, अगं एक उलटे पापिणी, तू हे काय केलं आहेस? तू तुझ्याच नवऱ्याचे धर्म भ्रष्ट केलं आहेस. नवऱ्याची ही अशी अवस्था पाहून सुमित्रा खूपच घाबरते आणि ती जोरजोरात रडू लागते. ती सासूबाईला म्हणाली, सासूबाई, मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. कामाच्या प्रभावामध्ये माझ्याकडून हा अपराध घडला आहे. सुमित्राची सासूबाई म्हणते, पापिणी, तू या घरातून आत्ताच निघून जा. तुझ्यासारख्या पापिणी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही. तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नरकासमान केले आहेस. सुमित्रा म्हणते, सासूबाई, मी कुठे जाऊ? माझ्या नवऱ्याव्यतिरिक्त माझे दुसरे कोणीही नाही. मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. तेव्हा सुमित्राची सासू म्हणते, तुला वाटेल ते कर, कुठे जाऊन जीव दे, परंतु तू आता या घरात राहू शकत नाहीस. आणि इतकं म्हटल्यानंतर सुमित्राच्या सासूने सुमित्राला धक्के मारून घरातून बाहेर काढलं. त्यानंतर सुमित्रा दुःखी होऊन घरातून निघून गेली. तिला तिच्या चुकीचं
खूपच पश्चाताप वाटू लागला. तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं. सुमित्रा चालत चालत एका जंगलात पोहोचते. त्याच वनामध्ये एक शिवमठ असतो. तेव्हा ती त्याच मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते. तेव्हा तिथे कुणीही नसतं. सुमित्रा त्या मठात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते. मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात, जे त्या मठाचे पुजारी असतात. जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला मठामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस? तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? काही खाजगी गोष्ट नसेल तर तू मला अवश्य सांगू शकतेस आणि मी तुझी मदत करू शकेल. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे मुनिवर, माझे नाव सुमित्रा आहे. माझ्याकडून एक खूप मोठी चूक घडली आहे, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे. तेव्हा ते ऋषी म्हणतात, हे देवी, तू हे काय म्हणत आहेस? तू कोणतं पाप केलं आहेस? मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग, जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेल. सुमित्रा म्हणते, हे मुनिवर, माझ्याकडून एक घोर पाप घडलं आहे. मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवले आहे, ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहेत. तेव्हा ते ऋषी म्हणतात, पोरी, तू काळजी करू नकोस. तुझ्याकडून महापाप घडले आहे. त्या पापाचं प्रायश्चित्त कर. तुला या पापापासून मुक्ती नक्कीच मिळेल आणि तू या मठात राहून भगवान भोलेनाथांची पूजा कर. रोजच्या रोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण कर. भगवान भोलेनाथ हेच सर्व ब्रह्मांडाचे कर्ता करविता आहेत. त्यांच्या चरणामध्ये जो कोणी येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तू भगवान भोलेनाथांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे तुझा नवरासुद्धा लवकरच बरा होईल. त्यानंतर सुमित्रा तिथेच राहून, त्याच मठात राहून भगवान भोलेनाथ आणि शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा करू लागते. रोज आंघोळ करून ती ब्रह्मचर्येचं पालन करून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करत होती आणि भगवान भोलेनाथांना अन्नाचा भोग अर्पण करत असे. त्यानंतर त्या मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची सेवा करत असे. त्यानंतर सुमित्रा दिवसभर त्या मठामध्ये असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असे आणि पुन्हा तिचा नवरा बरा होण्यासाठी 16 सोमवारचं व्रतसुद्धा करत असे. अशा प्रकारे 1 वर्ष निघून जातं. दुसऱ्या बाजूला भगवान महादेवसुद्धा सुमित्राची परीक्षा घेत असतात. आता पुढच्या वर्षातल्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, पोरी, तू या श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणी सोमवार उपवास कर. भगवान महादेवांची सदैव पूजा अर्चना कर आणि लक्षात ठेव, आता तू कोणतीही चूक करू नकोस. आता मी तुला श्रावण सोमवारी या व्रताच्या बाबतीत विस्तार स्वरूपात सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कुठल्याही स्त्री पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. हे मुली, शिवलिंगावर चुकूनही केतकीचे फूल किंवा तुळशीपत्र अर्पण करू नये. महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करावा. शिवलिंगाला कधीही हळद, कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये. तू नेहमी पूर्ण भक्तिभावाने, खऱ्या मनाने भगवान महादेवांची पूजा अर्चना कर. ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो, आता सुमित्रा अशाच प्रकारे भगवान महादेवांची पूजा अर्चना करत असे, परंतु तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव येत नाही. त्यामुळे निराश होऊन ती एके दिवशी आत्महत्या करण्याचा विचार करते, कारण तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा तिला दिसत नव्हती. तेव्हा शिवमठाच्या बाजूला असणाऱ्या नदीजवळ ती जाते आणि भगवान महादेवांचे स्मरण करून ती जलसमाधी घेते. परंतु त्याच वेळेला तिथे एक चमत्कार घडतो. ज्या प्रकारे सुमित्रा पाण्यात प्रवेश करते त्याच प्रकारे ती पाण्यातून सुद्धा बाहेर येते आणि जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर स्वतः भगवान शिव प्रकट झालेले असतात. भगवान महादेव सुमित्राचे दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुमित्राला साक्षात दर्शन देतात. भगवान महादेव यांना समोर उभं पाहून
सुमित्रा त्यांना प्रणाम करू लागते. जेव्हा भगवान महादेव सुमित्राला म्हणतात, हे पुत्री, तू खूपच श्रद्धेने आणि भक्तिभावनेने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल, तुझी काही इच्छा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, माझ्या कोणत्या चुकीमुळे माझ्यामध्ये कामाचा वास झाला. त्यामुळे माझ्याकडून घोर पाप घडलं आहे, ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे. भगवान महादेव म्हणतात, हे पुत्री, आता तू लक्षपूर्वक ऐक. तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडलं होतं, ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोहाने प्रवेश केला होता. एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थांचं सेवन करून तू तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श करत जल अर्पण केलं होतं. नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांचं शरीर अपवित्र होतं आणि अशा परिस्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये. शिवलिंग हा माझाच अंश, माझाच अवतार आहे. तू जर अस्वच्छ स्वरूपात शिवलिंगाचं दर्शन केलं होतं, ज्यामुळे मी तुझ्या घराचा त्याग केला आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला. त्याच महामोहामुळे तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे प्रभू, नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे. आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? तेव्हा भगवान महादेव म्हणतात, हे सुमित्रा, तू या पापाचे प्रायश्चित्त 1 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून केलं आहेस आणि तू 16 सोमवारचं व्रतसुद्धा केलं आहेस आणि म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस. सुमित्रा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, कोणत्या अवस्थेमध्ये शिवलिंगाचे दर्शन करू नये आणि शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत? भगवान महादेव म्हणतात, हे सुमित्रा, आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही नियम सांगत आहे. तू हे नियम लक्षपूर्वक ऐक. हे पुत्री, शिवलिंग एक अत्यंत पवित्र आहे. शिवलिंग मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शिवलिंगाची सात्विकता अखंडित राहायला हवी. शिवलिंगाला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये. जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये. मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्महत्येचं पाप निवास करत असतो आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने शिवलिंगाला जल अर्पण करू नये. कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि जलसुद्धा अर्पण करू नये. संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होतं. अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श केल्यामुळे दोष लागतो आणि अशा स्त्री पुरुषाला महापाप लागतो. ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचा त्याग केला आहे, जी स्त्री विवाहानंतर नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल, अशा स्त्रीने सुद्धा शिवलिंगाला जल अर्पण करू नये. शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांना किंवा कुमारिका स्त्रियांना आहे. जी स्त्री पतिव्रता नसते अशा स्त्रीने शिवलिंगाची पूजा किंवा शिवलिंगाला जल अर्पण करू नये. हे सुमित्रा, आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहे. तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे प्रभू, माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे. कृपया करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा. तेव्हा भगवान महादेव म्हणतात, हे सुमित्रा, तू या शिवलिंगाची 1 वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि तू नित्यनेमाने तू या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं आहेस. तू या शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे. तुझा नवरा कुष्ठरोगापासून आणि सर्व पापांपासून मुक्त होईल. आणि इतकं म्हणून भगवान महादेव अंतर्धानात विलीन होतात. भगवान महादेवांचं हे बोलणं ऐकून सुमित्रा अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान महादेवांना वारंवार प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते. त्यानंतर सुमित्रा शिवलिंगाला अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पाने घरी घेऊन जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते. शिवलिंगावरील अर्पण केलेले बेलपत्राचे पान खाल्ल्यानंतर सुमित्राचा नवरा हा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेच सुमित्राला मिठी मारतो.
सुमित्राची सासू जेव्हा हा सर्व चमत्कार पाहते तेव्हा ती सुद्धा खूपच आनंदित होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात. भगवान महादेव म्हणतात, हे पार्वती, म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही शिवलिंगाला जल अर्पण करू नये. त्याचबरोबर शिवलिंगाला स्पर्शसुद्धा करू नये, अन्यथा या गोष्टींचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात. अशा प्रकारे सुमित्राला तिच्या पापांचे फळ भोगावे लागले. मित्रांनो, आता जाणून घेऊया शिवलिंगाबद्दल काही महत्त्वाचे नियम. तुम्हाला माहीत आहे का, भगवान महादेवांच्या पूजेमध्ये या 3 गोष्टी वापरणे वर्जित आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी वापरत असाल तर तुम्हाला पुण्याऐवजी पापच लागेल. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी. तुळशीची पाने. मित्रांनो, तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि लक्ष्मी माता ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशीची पानं कधीही शिवलिंगाला अर्पण करू नये. दुसरी गोष्ट आहे शंख. भगवान महादेवांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या हाडांपासून शंखाची निर्मिती झाली आहे. तिसरी गोष्ट आहे केतकीची फुलं. पुराणानुसार भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्माजी यांच्या वादामध्ये केतकीने ब्रह्माजींच्या खोट्यामध्ये त्यांची साथ दिली होती. भगवान महादेव त्या विवादामध्ये निर्णयकारक या भूमिकेमध्ये होते. भगवान महादेवांनी केतकीचे खोटे पकडले आणि तिला शाप दिला की तुझ्या फुलांचा वापर माझ्या पूजेमध्ये कधीच केला जाणार नाही. भगवान महादेवांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची कन्हेरीची फुले अत्यंत प्रिय आहेत. तुम्ही ही फुलं महादेवांना अर्पण करू शकता. धोत्र्याची फळे आणि फुलेसुद्धा अर्पण करू शकता. त्याचबरोबर शिवलिंगावर दूध आणि चंदनाचा लेप लावणेसुद्धा शुभ मानले गेले आहे. पुराणामध्ये शिवलिंगाला ब्रह्मांडाचा केंद्र मानलं गेलं आहे. या शिवलिंगापासून समस्त ब्रह्मांडाला ऊर्जा प्राप्त होत असते आणि या शिवलिंगातूनच या सर्व समस्त ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचा केंद्र मानले गेले आहे. त्यामुळे शिवलिंगाजवळ अशी कोणतीही गोष्ट ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलली जाईल. वास्तुशास्त्रानुसार जर अशा गोष्टी शिवलिंगाजवळ ठेवल्या जात असतील तर घरातील वातावरण नकारात्मक होते. जसे की एकत्रित 2 शिवलिंग, तुळशीचे रोप, त्याचबरोबर नंदीसुद्धा शिवलिंगाजवळ ठेवू नये. नंदीला शिवलिंगाच्या थोड्या अंतरावर ठेवावे. पूजेच्या ठिकाणावर किंवा आजूबाजूला अशुभ असणाऱ्या वस्तू ठेवू नये, जसे की चामड्याच्या वस्तू, मृत व्यक्तींच्या अस्थी किंवा मांसाहार इत्यादी. मंदिराच्या आजूबाजूला शुद्धता आणि सात्विकता अखंडित राहावी. जो व्यक्ती शिवलिंगाला जल अर्पण करत असताना 1,00,000 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याच्या शरीरातील सर्व रोग दूर होतात आणि त्याचे शरीर शुद्ध होते. जो मनुष्य 2,00,000 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो अशा व्यक्तीला त्याच्या पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होऊ लागते. जो व्यक्ती 3,00,000 वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जप करतो अशा व्यक्तीला त्याला इच्छित असणाऱ्या सर्व वस्तूंची प्राप्ती होते. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. धन्यवाद.